आज आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत, जे आपल्या सांध्यांसाठी अतिशय उपयुक्त व्यायाम आहेत. यामुळे आपल्या शरीरातील वात नाहीसा होतो, त्यामुळे सूज कमी होते, थकवा, ताणतणाव दूर होतो, शरीरात रक्तभिसरण वाढते आणि एक नवीन ऊर्जा संचारते. जर तुम्हाला दिवसभरात कोणताही व्यायाम करायला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही हे 10 मिनिटाचे सूक्ष्म व्यायाम केले तरी तुमचा दिवस नक्कीच खूप छान जाईल. तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूया. नमस्कार, मी आहे गौतम आणि तुमच्या सर्वांचं योग गौतम फिट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. तर सुरुवात करूया मित्रांनो. त्यासाठी एक आरामदायी आसनावर बसायचं आहे. ओके, तुम्हाला बसणं शक्य नसेल बेडवर किंवा चेअरवर बसून हे व्यायाम केले तरीही चालतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा जो पाठीचा कणा आहे तो सरळ ठेवा. सर्वात पहिले आपण मानेचा व्यायाम करणार आहोत. तर पहिले पुढे करायचं आहे, इनहेल अँड एक्झेल करायचं आहे आणि 5 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5. इनहेल करत मागे 5 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5. मान सरळ. आता आपल्याला उजव्या साईडला बघायचं आहे. 1 2 3 4 5. दुसऱ्या साईडला 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता आपल्याला मान राऊंड करायची. ओके, 1 2 3 4 5. आता दुसऱ्या साईडने करायचं आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. 5 सेकंद इनहेल आणि एक्झेल करायचं आहे. पुढचा व्यायाम आहे आपला खांद्यांचा. ओके, तर आपण सुरू करूया. सर्वात पहिले हात स्ट्रेट ठेवून 1 2 ह्या पद्धतीने ठेवायचं आणि स्टार्ट करायचं. 1 2 3 4 5. ओके, आता परत पुढचं करायचं, राऊंड करायचं. 1 इनहेल एक्झेल, 2 3 4 5. आता ऑपोजिट करायचं. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता पुढचा आपल्याला करायचं हातांचा. ह्या पद्धतीने हात सरळ करायचं आहे. ओके, त्यानंतर आपले तळ हात या पद्धतीने स्ट्रेट ताणायचं आहे आणि खाली वर करायचं आहे. ओके, 1 2 3 4 5. सेम या पद्धतीने आता आपले ना अंगठा या पद्धतीने करायचं आहे. ओके, आणि आता राऊंड करायचं आहे. 1 2 3 4 5. आता मध्ये 1 2 3 4 5. ओके, परत सेम या पद्धतीने तळ हात या पद्धतीने. ओके, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके, रिलॅक्स. आता थोडं श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा आहे. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपण कोणताही व्यायाम किंवा कोणते एक्सरसाइज करत असताना कंटिन्यू करायचं नाही आहे.
20-30 सेकंद झाली. त्यानंतर थोडंसं बॉडीला रिलॅक्स करायचं आहे. इनहेल करायचं आहे. एक्झेल म्हणजे नाकाने हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे आणि हळुवारपणे श्वास सोडायचा आहे. गुड. पुढचा जो व्यायाम आहे या पद्धतीने हात पुढे करायचा. ओके. स्लोली या पद्धतीने मागे करायचा आहे. दोघे हात मागे पकडून घ्यायचे. ओके. त्यानंतर चेस्ट अप करायची आहे. मागे हात बी ताणून घ्या आणि वर बघा आणि 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हात गुडघ्यांवर. पुढचा जो सूक्ष्म व्यायाम आपण करणार आहोत पोटाचा. ओके. कसं करायचं, परत हात या पद्धतीने पुढे करायचा आहे. ओके. त्यानंतर डावा हात मागे एका इकडे दिसतोय. त्यानंतर उजवा हात डाव्या खांद्यावर आणि हळुवारपणे मागे ट्विस्ट करायचं आहे आणि 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुड. रिलॅक्स. परत दुसऱ्या साईडने उजवा हात मागे, डावा हात उजव्या खांद्यावर हळुवारपणे ट्विस्ट करत मागे बघायचं आहे आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हात समोर आणि गुडघ्यांवर ठेवायचे. व्हेरी गुड. सेम त्याच पद्धतीने आपल्याला परत जे आपले हात आहे या पद्धतीने इथं ठेवायचं आहे. ओके. रिलॅक्स. डावा हात वरती. ओके. आणि थोडं स्ट्रेच करायचं आहे दुसऱ्या साईडला. समजून घ्या, तुम्ही डावा हात वर केलाय तर उजव्या साईडला या पद्धतीने वाकण्याचा प्रयत्न करायचा आणि होल्ड राहण्याचा प्रयत्न 10 सेकंद. 1 2. आता आपल्याला दुसऱ्या साईडने करायचं आहे. उजवा हात वरती, हळूवारपणे डाव्या साईडला वाकण्याचा प्रयत्न करा. 5 6 7 8 9 10. बाजूने उजवा हात खाली आणि रिलॅक्स. आता पुढचा व्यायाम करायचा आहे आपल्याला. आता बाजूने दोघे हात वरती जोडायचे आणि इनहेल आणि एक्झेल करत खाली यायचे. खाली नमस्कार स्थिती या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाजूने हात वरती इनहेल आणि एक्झेल करत हळुवारपणे खाली येण्याचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. अतिशय शांतपणे यायचं आहे. बघा, तुमच्या क्षमतेनुसार डोकं टेकण्याचा प्रयत्न करा. पोटाचा भाग पूर्ण मध्ये, श्वास पूर्णपणे बाहेर. होल्ड राहायचं आहे. खूप छान. हळुवारपणे वरती येण्याचा प्रयत्न. बाजूने हात खाली. आता आपण करणार आहोत प्राणायाम, तो म्हणजे अनुलोम विलोम. नेहमी लक्षात ठेवा, सूक्ष्म व्यायाम नंतर महत्त्वाचा असतं प्राणायाम, तो म्हणजे अनुलोम विलोम. ओके. तर उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची. त्यानंतर उजवी नासिका बंद करायची आणि डावी नासिकेने श्वास घ्यायचा आहे. श्वास घेत डावी नासिका बंद करत उजवीने हळुवारपणे श्वास सोडायचा आहे. परत त्याच पद्धतीने हळुवारपणे उजव्या नासिकेने श्वास घेत डावी नासिकेने श्वास एक्झेल करायचा आहे. परत आपण सोबत करूया मित्रांनो. उजवी नासिका बंद करत डावीने हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे. डावी नासिका बंद करत उजवीने हळुवारपणे श्वास सोडायचा आहे. परत उजवी नासिकेने श्वास घेत डावीने श्वास सोडायचा. अशी एक सायकल पूर्ण होते. तसंच मित्रांनो, आपल्याला कमीत कमी सुरुवातीला 5 तरी सायकल पूर्ण करायच्या असतात. त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार तुमचा स्टॅमिना हळूहळू वाढत चालतो. त्यामुळे सुरुवातीला 5 करा. त्यानंतर तुम्ही हळुवारपणे तुमची क्षमता वाढवू शकतात. मित्रांनो, आपला आजचा दुसरा दिवस संपला आहे.
आपला 10 मिनिट वर्कआउट सिरीजचा दुसरा दिवस होता. तो खूप चांगल्या पद्धतीने संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा. पुढचा कोणता वर्कआउट घेऊ तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. सो त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून थँक यू सो मच.